आणि आणखी एक महत्त्वाची बातमी, चंद्रपुरातल्या पदाधिकाऱ्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याचं समर्थन नाही, कारवाई होणार असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय। तर कारवाई होणार नाही तर सुपर उद्धव ठाकरे आणि राऊतांना चंद्रपूरच्या डीलबाबत माहिती होतं असा आरोप संदीप देशपांडे यांनी केलाय। चंद्रपूरच्या लोकांनी हा उद्योग केलेला आहे, त्याचं समर्थन आमच्या पक्षामध्ये कोणीही केलेलं नाही। मी इतकं सांगेन, वेट अँड वॉच, थोडं थांबा। अजून काही महाराष्ट्रातल्या काही, आता काल परभणीची निवडणूक झाली, अजून काही गोष्टी व्हायच्या आहेत, पण पक्षामध्ये या निर्णयाबद्दल कोणीही चंद्रपूरच्या या घडामोडींचं समर्थन करणार नाही, केलं नाही। होईल की ज्यांनी शेण खाल्लेलं आहे अशा प्रकारचं, बरं का, त्यांना जाब नक्की विचारला जाईल। काही कारवाई करणार नाही मी शंभर, आणि मी याच्या वरती जाऊन सांगतो की हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील हे संजय राऊतांना आधी सुद्धा माहित होतं। त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना, हे त्यांना माहिती होतं आधी। की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटते। सुपर उद्धव मग नाव का नाही घेत सुपर उद्धव ठाकरेंचं? सुपर उद्धव ठाकरेंचं नाव घोषित करावं सुपर प्रवक्त्यांनी। चंद्रपूर महापालिकेमध्ये कुणी शेण खाल्लं या भानगडीमध्ये संजय राऊत यांनी पडू नये, कारण 2019ला पहिल्यांदा शेण खाण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटाने केलं होतं। सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणं याला शेण खाणं म्हणतात। ज्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सोनिया गांधींचा हयातभर आणि काँग्रेसचा हयातभर विरोध केला होता, त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसणं याला शेण खाणं म्हणतात। तर चंद्रपुरात ठाकरेंच्या नगरसेवकांना भाजपनं 1-1 कोटी रुपये दिले असा दावा संदीप देशपांडे यांनी केला होता। आणि यावरती चंद्रपूरबाबत आरोप केलेल्यांना भाजपनं पैसे मोजायला ठेवलेलं का असं राऊत म्हणाले। पैसे मोजायला 20% कमिशन दिलं होतं का अशी ही टीका राऊतांनी संदीप देशपांडे यांच्यावर केली आहे। माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे जी माझी चंद्रपूरमध्ये। हा चंद्रपूरचा स्थानिक वाद आहे। पाठिंबा देण्यासाठी 1-1 कोटी प्रत्येक ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे, की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केलाय माहित नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1-1 कोटी रुपयाचा भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे, असं काय व्यवहार झालाय का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? चला सोडून द्या।